आज आपण हा जो फार्म बघतोय हा गोरख घनवट सरांचा फार्म आहे. ॲटपोस्ट मोरुची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. शेडचं स्ट्रक्चर बद्दल हा छोटासा व्हिडिओ आम्ही बनवतो आहे की शेड त्यांनी कसं बनवलं आहे. आणि मी गेल्या 3-4 वर्षापूर्वी पण फार्मवरती व्हिजिट केलेलं. सेम स्ट्रक्चर आहे. शेडवरती सरांनी काय जास्त खर्च केला नाही आहे. म्हणजे आता सरच सांगतील की हे शेड बनवलं आहे कसं. आणि आपण हा जो खाली बघतोय हा कोबा नाही आहे, ह्या विटा आहेत. तर सर हे विटा लावण्यामागचं काय कारण होतं सर? सर हे विटा टाकायचं कारण म्हणजे असं एक त्याचा अनुभव आलेला आहे आतापर्यंत आपल्याला की जे शेळी लघवी करते त्यावेळेस लघवी केल्यानंतर कोब्यावर किंवा बाकीच्या मुरमावानंतर वल्ल होतं ते वीट ही काय करते, लघवी त्याची शोषून घेते. दुसरी गोष्ट, थंडीमध्ये वीट थोडीशी गरम राहते. अच्छा. आणि पावसाळ्यात म्हणजे अशी चिकचिक होत नाही, जास्त वीट कोरडी राहते, चिखल होत नाही. तसं कोब्यावर काय होतंय, पाऊस पडल्यानंतर घसरतेत किंवा फ्रॅक्चर होणं हे बरंचसं प्रकार. लघवी केल्यानंतर गॅस तयार होऊन त्याच्यापासून इन्फेक्शन तयार होणं शेळ्यांना. आणि थंडीमध्ये कोबा जास्त गार पडतो, म्हणजे सर्दी होणं, आमकं होणं, ते बरेचसे प्रकार घडतात. तर ह्याच्यामुळे सर्दी किंवा काय बाकीचं रोगराई बरेचशा वाचतात वीट टाकल्यामुळे. तुम्ही हा शेड बनवल्यानंतर अजून काय ह्याच्यामध्ये चेंजेस केलेत का? कधी बनवला हा शेड? हा शेड मला वाटतं 10 वर्षापूर्वी बनवला. ह्याच्यात फारसं काही चेंजेस केलेलं नाही, थोडंसं मॉडिफिकेशन. म्हणजे कंपार्टमेंट ही गोष्ट वेगळी, ते सगळे काय नाही करतात. पण शेड बनवल्यानंतर हा विटा टाकणं किंवा हे जे स्ट्रक्चर शेडचं पत्रा आहे ते बनवलंय, ह्याच्यामध्ये काय चेंजेस केले का तुम्ही? नाही, पहिलं आहे तेच आहे. म्हणजे शेडमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट न करता तुम्ही प्राण्यांवर जास्त चांगली प्राणी घेण्यामध्ये तुम्ही जास्त हे दिलं. हा आपण जो मेल बघतोय खाली, ह्याच्यासाठी तुम्ही बघताय एक कंपार्टमेंट त्यांनी बनवलं आहे. त्याच्या मागे एक छोटं कंपार्टमेंट आहे आणि हा त्यांचा फ्युचरचा मेल आहे, शूटर. तर ह्यांच्या कंपार्टमेंटमध्ये तुम्ही बघचाल एक गव्हाण, फक्त ती पण ड्रमची, प्लास्टिक ड्रमची, आणि खालीला बसायला कार्पेट. त्याच्या व्यतिरिक्त काय जास्त खर्च नाही. आणि पाण्याचा टब, म्हणजे खूप कमी खर्चामध्ये फार्म बनवला आहे. जास्त पैसे इन्व्हेस्ट त्यांनी ॲनिमल्स चांगले घेण्याला. हे सगळे फिमेल्स असतात या कंपार्टमेंटमध्ये. याच्यामध्ये किती बाय कितीचा आहे, अंदाजे किती फिमेल बसू शकतात सर? नाही, साधारण आता हे कंपार्टमेंट 10x20चं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मोठ्या फिमेल ह्या साईजच्या म्हणलं तर सरासरी माझ्या हिशोबाने 5 फिमेल एका कंपार्टमेंटमध्ये बसू शकतात. ओके. शेडचं स्ट्रक्चर बघून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला जर काय याच्यामध्ये प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल काय चुकीचं आहे, काय बरोबर केलं पाहिजे अजून, किंवा तुम्हाला ह्या शेडमधून जर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. किंवा व्हिडिओच्या खाली गोरख सरांचा नंबर आहे, आमचा पण नंबर आहे, तर तुम्ही नक्की कॉल करू शकता. गोरख सर, ह्याची जरा माहिती द्या ना. हे काय केलं? हे बाटल्यांसाठी बनवले का? हे काय केलेलं आहे आपण, लहान पिल्लांना बॉटल फिडिंग. समजा शेळीचं दूध जर कमी पडत असेल तर त्यात मिक्स करून, किंवा शेळीचं दूध जर बॉटल फिडिंगवर जर तुम्हाला पिल्लं घ्यायची असेल तर हे बॉटल फिडिंग साठी आपण हे बनवलेलं आहे. अशा याच्यामध्ये 750 मिली स्प्राईटची बॉटल सहज बसते, त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी सेपरेट आपण हे चाऱ्याची गव्हाण केलेली आहे. याच्यामध्ये मुरघास, वल्ला चारा, आणि इकडं खुराकाची गव्हाण बनवलेली आहे आपण त्यांच्यासाठी स्पेशल पिल्लांसाठी. हे सगळं खुराकाची गव्हाण, आणि त्या साईडला सुक्या चाऱ्याची गव्हाण केलेली आहे. अच्छा, म्हणजे एकाच कंपार्टमेंट मध्ये त्या लोकांना तीन प्रकारचा चारा, आणि एकाच कंपार्टमेंट 3 वेगवेगळ्या डायरेक्शनला गव्हाणी बनवल्यात. बरोबर. ओके. म्हणजे इथे आपण बघितलं हिरवा चारा आहे, मुरघास आहे, इथे खुराकासाठी आहे त्यांना. त्या साईडला बघतोय आपण टप आहे तिथे पाण्याचा. आणि इथूनच आपण ह्या साईडला आलं की इथे सुक्का चाऱ्याचं गव्हाण आहे. परत एका कंपार्टमेंटमध्ये राहून 3 वेगवेगळ्या प्रकारचा चारा ॲट अ टाईम पिल्लांना भेटतो. आणि पिल्लं पण तुम्ही बघू शकता, क्वालिटीची पिल्लं आहेत सगळी. एक पण तुम्हाला असं कुठलं म्हणजे आजारी आहे किंवा असं कमकुवत आहे असं दिसणार नाही. शेडमध्ये खूप कमी खर्च केला असं मी जसं सांगितलं की हा शेडमध्ये टोटल मला वाटतं 1 2 3 4 5 6 8 कंपार्टमेंट आहेत जास्तीत जास्त. आणि त्याच्यानंतर बाहेर तुम्ही बघताय, हा बाहेर त्यांना मोकळं फिरायला ही जागा आहे. तर हा पूर्ण स्ट्रक्चर आहे शेडचा, ही मोकळी जागा. परत सरांनी इथे छोटंसं गावरान कुक्कुटपालन केलं आहे, तर ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया.
सर हे कुक्कुटपालन जे केलं आहे शेळीपालन सोबत, तर ह्याचा काय फायदा आहे? याचा फायदा असा आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये समजा काय किडं बिडं जर पडलेलं असेल तर, किंवा ते कोंबड्या खात्यात, किंवा शेळ्यांचा काय गोचिड बिचिड जर असेल तर ते कोंबड्या वेचून खात्यात. ओके दुसरी ओके गोष्ट, शेळ्यांच्या लेंडीत जे काय असते मका बिका ते फोडून खातात, ते झिरो मेंटेनन्स वरच्या कोंबड्या आहेत. ओके त्यांना ओके काही जास्त खर्च नाही. आणि याचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला याची अंडी सापडते घरी खायला. खायसाठी काही. ओके ओके, म्हणजे दुहेरी फायदा आहे शेळीपालन सोबत. छोटंसं एक कुक्कुटपालनाचं सरांनी शेड केलं आहे त्याच्यामधून, आणि जो काय हिरवा चारा तिथे उरला आहे शेळीपालनाच्या ह्याच्यात, तोच आपण इथे बघू शकतो की इथे पसरवून टाकला आहे. आणि त्याच्यावरतीच म्हणजे 0 बजेट आहे हा सगळा पूर्ण खर्च. आणि त्याच्यातून फायदा असा आहे की ह्याच्यातली अंडी पण सरांना त्यांच्या घरी खायला भेटते. अंदाजे किती आहेत सर कोंबड्या? साधारण एक 30 आहेत. 30 एक कोंबड्या. ओके, थँक्यू मित्रांनो. जर काय शेडबद्दल काय तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, किंवा गोरख सरांना कॉल करू शकता. गोरख सर धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद.